हिरव्या मिरचीची ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला अशा जाड मिरच्या इथे घ्यायच्या आहे. तर इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरची स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आता घेतलेल्या पाव किलो मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. मिरचीचा देठ मी इथे असाच ठेवलेला आहे. जर तुम्हाला देठ नको असेल तर तुम्ही मिरचीचे देठ काढून घेऊ शकता. आता व्हिडिओत दाखवते या पद्धतीने मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. मिरची मध्यम तिखट अशी आहे. जर तुम्हाला खूप जास्त तिखट हवी असेल तर यामध्ये बारीक तिखट चवीच्या मिरच्या तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे वाढवू शकता, म्हणजे भाजीला थोडी जास्त तिखट चव येईल. आणि आता भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये अर्धा चमचा तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये फोडणीसाठी मी जिरं मोहरी घालणार आहे. या भाजीसाठी सुरुवातीलाच खूप जास्त तेल ठेवायचं नाही. का ठेवायचं नाही ते सुद्धा तुम्हाला समोर सांगते. आता इथे मी जिरं मोहरीची फोडणी घातली. त्यानंतर पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे. त्यानंतर 3-4 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहे. फक्त लसूण पाकळ्याच मी इथे वापरलेल्या आहे. आणि लगेचच आता यामध्ये मिरची घालायची आहे. आता साधारण मिनिटभर व्यवस्थित मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. तेलावर छान शेकून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे. मी घेतलेली मिरची खूप जास्त तिखट नाही आणि खूप जास्त फिकी नाही, मध्यम तिखट अशी चवीची ही मिरची आहे. आणि आता या मिरचीला असे थोडे थोडे डाग लागायला सुरुवात झालेली आहे. खूप जास्त सुरुवातीला मिरची सॉफ्ट होऊ द्यायची नाही, फक्त तेलावर हलकी अशी भाजून घ्यायची. तुम्ही इथे पाहू शकता मिरचीला थोडासा असा पांढरा डाग लागलेला आहे. ही भाजी तयार होण्यासाठी तसा खूप जास्त वेळही लागत नाही. आता यामध्ये अर्धा चमचा फक्त रंगासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करते आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर चवीला खूप जास्त तिखट नसते. आता यामध्ये हळद आणि धणे पावडर सुद्धा मी घालून घेतलेली आहे. पाव चमचा साधारण हळद घातली, अर्धा ते 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे. मसाला न घालताना ही भाजी मी बनवणार आहे, त्यासाठी मसाला मी स्किप केलेला आहे. त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे. मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घाला, कारण मीठ थोडंसं जास्त असेल ना तर ही मिरची मस्त अशी सॉल्टी लागते आणि छान चटपटीत तयार होते. आता मसाले परतून घ्यायचे आहे, खूप जास्त परतत बसायचं नाही. लगेचच आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. अर्धी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर केलेला कूट मी इथे वापरलेला आहे. आणि आता हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिरचीमध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हातची कढई सोडायची नाही, कारण हा शेंगदाण्याचा कूट खाली तळाशी जाऊन बसतो आणि भाजी करपण्याचे जास्त चान्सेस असतात. आता यामध्ये ताक घालायचं आहे. तर इथे 1 वाटी भरून छान घट्ट दाटसर असं मी ताक घालते आहे. जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही इथे दही सुद्धा घालू शकता. दही किंवा ताक घालायचं नसेल तर लिंबूचा रस तुम्ही वापरू शकता. 1-2 लिंबूचा रस तुम्ही इथे या भाजीमध्ये आपल्या चवीप्रमाणे वापरू शकता. ताक आणि दही घेत असताना मात्र ते जास्त जुनं घेऊ नका किंवा खूप जास्त आंबट घ्यायचं नाही. फ्रेश दही किंवा फ्रेश ताक घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण ताक घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं मी पाणी घालते आहे, कारण ताक थोडं घट्ट असतं आणि मिरची शिजण्यासाठी किंवा मिरची मऊ होण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे मिरची छान सॉफ्ट होईल, मस्त शिजेल म्हणून पाणी घातलं. भाजीला तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे. मध्ये मध्ये भाजी अशी हलवत राहायची, कारण शेंगदाण्याचा कूट आहे तो खाली जाऊन बसतो. आता यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. अर्धा ते 1 मिनिट झाकण ठेवून ही भाजी इथे मी शिजवून घेतली. झाकण काढायचं आहे आणि भाजी पुन्हा 1 वेळा हलवून घ्यायची आहे. अगदी हे ताक आणि पाणी छान आटेल किंवा कमी होईल तोपर्यंत आणि ही मिरची छान सॉफ्ट होईल तोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. 1 वेळा भाजी हलवून घेतली. आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि साधारण पुढच्या 2 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता भाजी अशी छान दाटसर झालेली आहे. तेल तुम्ही पाहू शकता, भाजीला छान तेल सुटलेलं आहे. तर आपण इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे, त्यामुळे या भाजीला तेल सुटतं. आणि सुरुवातीलाच तुम्ही खूप जास्त तेल घातलं, शेंगदाण्याचं कूट घातलं तर यामध्ये खूप जास्त तेल होतं. त्यामुळे सुरुवातीलाच खूप जास्त तेल घालायचं नाही. यासाठीच तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला तेल जास्त घालायचं नाही. आणि भाजी इथे छान तयार झालेली आहे, मस्त अशी थोडी दाटसर झालेली आहे. आता गॅस इथे मी बंद करते आहे आणि यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे.
तर ही भाजी तुम्हाला जास्त रस्सेदार हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी जास्त घाला आणि थोडी रस्सेदार तुम्ही ठेवू शकता. जर ही भाजी तुम्हाला थोडीशी जास्त कोरडी हवी असेल तर तुम्ही हिला जास्त कोरडी ठेवू शकता, थोडीशी जास्त शिजवून घेऊ शकता. भाजी अगदी मस्त अशी चटपटीत चटकदार इथे बनवून तयार झालेली आहे. एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता. ही भाजी साध्या ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, चपाती पोळीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. वरण भातासोबत, खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी तुम्ही घेऊ शकता. करण्यासाठी इथे मी 1/2 किलो कारले घेतलेले आहे. कारले आधीच स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर कारल्याच्या अशा गोल फोडी मी इथे करून घेतलेल्या आहे. कारलं तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता कारल्याच्या आतला जो बियांचा भाग आहे तो सुद्धा मी इथे वापरलेला आहे. बऱ्याच वेळा असा समज असतो की बियांच्या भागामुळे कारल्याची भाजी जास्त कडू होते, मात्र असं काही नसतं. व्यवस्थित बनवली गेली की भाजी बिलकुल कडू लागत नाही. शिवाय कारलं अगदी पूर्ण वापरलं जातं. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 लिंबूचा रस घालते आहे. मीठ, हळद आणि लिंबूचा रस घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कारले मिक्स करून घ्यायचे आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट होऊ द्यायचे आहे. असं केल्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही, यातला कडवटपणासुद्धा निघून जातो. आता व्यवस्थित कारले मी हलवून घेतले, खालीवर करून घेतले. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे असेच ठेवतोय. तोपर्यंत आपण भाजीसाठी इतर तयारी करून घेऊ शकतो. आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि कारल्यांमध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, लिंबू घातलेला आहे, त्यामुळे या कारल्यांना छान पाणी सुटून येतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे दाबून कारले व्यवस्थित यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजे यातला बऱ्याच प्रमाणामध्ये कडवटपणा कमी होऊन जातो. तर इथे अशा पद्धतीने सर्व कारले मी पिळून यातलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे. आता या कारल्याच्या फोडी इथे तयार झालेल्या आहे. या आता पाण्यामध्ये धुण्याची गरज नाही. जर पाण्यामध्ये धुतल्या तर यातले जे काही पोषक तत्व आहेत ते निघून जातील. इथे मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, त्यानंतर 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे. तर इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, व्यवस्थित ठेचून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित फोडणीमध्ये अशी फुटू द्यायची आहे, थोडीशी करपू द्यायची आहे. त्याचा जो फ्लेवर आहे तो छान उतरतो. आणि आता यामध्ये 1 चुटकी मी हिंग घातलेला आहे. आता ही मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आहे. तर 1 मोठ्या आकाराचा कांदा मी इथे वापरलेला आहे. कारल्याची भाजी तयार करत असताना कांदा थोडा प्रमाणात जास्त घ्या, म्हणजे त्यामुळे भाजीला चव छान येते आणि कडवटपणा कमी होतो. म्हणून थोडासा कांदा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा. कांदा तुम्ही इथे उभा चिरलेला सुद्धा घेऊ शकता. मी अगदी बारीक चिरून कांदा वापरलेला आहे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा लाल टोमॅटोसुद्धा वापरलेला आहे. आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यामुळे भाजीला छान अशी चटपटीत चव येते आणि कडवटपणा कमी होतो. त्यानंतर आता कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये साधारण 1 ते 2 चिमूट मी मीठ घातलेलं आहे. तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर तुम्ही टोमॅटो पूर्णपणे स्किप करू शकता. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर मी इथे 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातली, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाही. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडरमुळे छान अशी चव येते भाजीला, मस्त अशी चटपटीत चव येते. त्यानंतर अगदी चिमूटभर मी इथे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता, किंवा काहीच घालायचं नसेल तर साखर गूळ पूर्णपणे स्किप करून सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता. अगदी पाव चमचा इतकीच मी इथे साखर घातलेली आहे. त्यानंतर या ज्या फोडी आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या कारल्याच्या त्या घालायच्या आहे आणि व्यवस्थित मसाल्यासोबत खालीवर अशा परतून घ्यायच्या. ही भाजी तयार करत असताना पाण्याचा अजिबात वापर करावा लागत नाही. अगदी वाफेवर ही भाजी छान तयार होते. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण फक्त कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ घातलं होतं. आता इथे पूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं बेतानेच घाला, कारण आपण मॅरिनेशनच्या वेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे. मंद आचेवर छान वाफ येऊ द्यायची. ही भाजी होण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही, अगदी झटपट भाजी बनवून तयार होते. सांगितलेल्या पद्धतीने ही भाजी जर तुम्ही बनवली तर डबा अगदी
संपलाच म्हणून समजा. भाजी अजिबात कडू लागत नाही. खालीवर भाजी परतून घेतली, गॅसची फ्लेम कमी केली आणि पुन्हा यावर मी झाकण ठेवलं. आता पुढच्या 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं. मधून मधून भाजी मात्र हलवत राहायची, म्हणजे ती करपणार नाही. आता झाकण काढून घेतल्यानंतर सुद्धा खालीवर भाजी करून घ्यायची आहे. फोड इथे चेक करून बघूया. हे बघा, अगदी सॉफ्ट झालेली आहे कारल्याची फोड. आणि आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया. तर इथे साधारण 1.5 ते 2 चमचा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी अगदी मस्त तयार होते आणि कडवटपणासुद्धा कमी होतो. आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर झाकण न ठेवताना साधारण 1 मिनिटं ही भाजी आपल्याला अशीच शिजू द्यायची आहे. आणि आता भाजी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. सर्वात शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही मस्त अशी कारल्याची चटपटीत चमचमीत सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा जेवणासाठी बनवू शकता. तर अशा प्रकारे ही कारल्याची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत सर्व करा, अप्रतिम लागते. गिलक्याचं भरीत तयार करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे गिलके घेतलेले आहेत. बाजारामधून गिलके घेत असताना ते शक्यतो असे मध्यम आकाराचे आणि हाताला थोडे दाबल्यावर नरम जाणवतील असे निवडून घ्यायचे आहेत. अशा गिलक्यांचं भरीत छान मऊ लुसलुशीत होतं आणि चविष्ट तयार होतं. आता गिलके इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गिलके आपल्याला कट करून घ्यायचे आहे. त्यासाठी गिलक्याची मागची पुढचे टोकं मी इथे कट करून घेतलेले आहे. आणि गिलक्याच्या फोडी अगदीच बारीक न करता थोड्या जाडसर जरी करून घेतल्या तरी चालतील. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी इथे गिलक्याच्या गोल स्लाइस करून घेते आहे. तर इथे अशा पद्धतीने मी 3ही गिलके स्लाइसमध्ये कट करून घेतले. गिलक्याच्या फोडी तुम्ही पाहू शकता अगदी छान नरम आहे. मध्ये अजिबात त्या जरड नाही किंवा बी बांधलेलं नाही त्यामध्ये. आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्येच इथे मी मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे. सेपरेट तवा गरम करून मिरची भाजून घेण्यापेक्षा कढईमध्येच इथे मी मिरच्या आज भाजून घेते आहे. तर 6 बारीक मिरच्या आणि 1 जाड मिरची मी इथे वापरलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. तर मिरच्या इथे छान भाजून घेतल्या. ज्या बारीक मिरच्या आहेत त्या भाजून झालेल्या आहे. मिरची मी इथे काढून घेतलेली आहे. जाड मिरची भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर जाड मिरची आणि सर्व मिरच्या इथे भाजून झाल्या. मिरच्या काढून घेतलेल्या आहे. आता या सेम कढईमध्ये साधारण अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि या तेलावर आपल्याला या गिलक्याच्या फोडी छान परतून घ्यायच्या आहे. सुरुवातीला साधारण अर्धा ते 1 मिनिट गिलक्याच्या फोडीत तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. गिलके छान नरम असतील, ताजे असतील तर त्यांना भरपूर असं पाणी सुटतं. त्यामुळे सुरुवातीलाच खूप असं पाणी गिलक्यांमध्ये एकच वेळी घालून द्यायचं नाही. साधारण अर्धा 1 मिनिट तेलावर गिलके परतून घेतले. त्यानंतर यावर झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. आता झाकण काढल्यावर गिलक्याच्या फोडी थोड्या आपल्याला खालीवर हलवून घ्यायच्या आहेत इथे. आणि आता इथे मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवते एवढा 1 छोटा चमचाच इथे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यावर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि इथे साधारण 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून तुम्हाला इथे दाखवते आहे. तर गिलके जर ताजे असतील तर त्याला भरपूर असं पाणी सुटतं. त्यामुळे खूप जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही. आता इथे झाकण न ठेवता हे पूर्ण पाणी जोवर आटतं आहे तोपर्यंत आपल्याला गिलके शिजवून घ्यायचे आहे. इथे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. गिलक्याच्या फोडीसुद्धा खूप छान इथे शिजलेल्या आहेत. आणि आता आपल्याला भरीत तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी बडगी घेतलेली आहे. या बडगीमध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या काढून घेतल्या. त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे. भरपूर अशी हिरवी ताजी कोथिंबीर घालायची. यामुळे भरताला चव छान येते आणि रंगही सुरेख येतो. त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ घातलं आणि आता हा ठेचा आपल्याला इथे ठेचून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशी बडगी नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा तयार करून घेऊ शकता. तर ठेचा इथे अगदी छान इथे मी बारीक ठेचून घेतलेला आहे आणि याच ठेच्यामध्ये शिजवून घेतलेल्या या गिलक्याच्या फोडी आपल्याला घालायच्या आहेत. भरतासाठी शक्यतो छान नरम आणि मऊ असे गिलके निवडून घ्यायचे आहे. त्याचं भरीत छान येतं. खूप जाड
सालीचे किंवा खूप जरड असे गिलके असतील तर त्याचं भरीत हवं तसं छान मऊ लुसलुशीत तयार होत नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता भरीत मस्त असं ठेचून झालेलं आहे, रंग किती सुरेख आलेला आहे. आणि आता या भरताला फोडणी घालायची आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. आणि आता हे तेल गरम झालं, यामध्ये अगदी थोडी मी मोहरी घातली. त्यानंतर अगदी थोडंसं इथे मी जिरं घातलेलं आहे. त्यानंतर 2-3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. फोडणीसाठी लसूण घातला. 1 चमचा शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर यामध्ये 1 जाड मिरची कट करून घेतलेली आहे. ती जाड मिरची घातलेली आहे. मिरच्या शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता. तर शेंगदाणे अगदी मस्त खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे भरीत खाताना ते दाताखाली छान लागतात, कुरकुरीत लागतात. आता यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. ओव्याचा फ्लेवर या भरतामध्ये कमाल लागतो. थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे चवसुद्धा छान येते. आणि आता या फोडणीमध्ये हे ठेचून घेतलेलं भरीत घालायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा पाथीचा सुद्धा वापर करू शकता. हिरवी कांद्याची पात बारीक कट करून ती सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता. आता यामध्ये अगदी पाव चमचा मी हळद घातलेली आहे. हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता भरीत व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर साधारण 1-2 वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी दणदणीत वाफ आलेली आहे आणि भरीत इथे छान बनून तयार झालं. गॅस इथे मी आता बंद केलेला आहे. लुसलुशीत लोण्यासारखं गिलक्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे. हे गिलक्याचं भरीत तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत सर्व करा, अप्रतिम लागतं. गंगाफळाची भाजी तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो गंगाफळाच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे. आता इथे भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालते आहे. तर भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी 1.5 पळी तेल घातलं. त्यानंतर तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची. त्यानंतर इथे अर्धा चमचा मी मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण पेस्ट घालायची आहे. तर इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा छान ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर 1 तमालपत्र घातलं. आलं लसूण नेहमीपेक्षा थोडं जास्त घालायचं, म्हणजे भाजीला मस्त अशी खमंग चव येते. त्यानंतर आता या फोडणीमध्ये आपल्याला या गंगाफळाच्या फोडी घालायच्या आहे. तर गंगाफळ कट केल्यानंतर मी पाण्यामध्येच ठेवलेलं होतं. पाण्यामधून निथळून घेतल्यानंतर आता कढईमध्ये या फोडी मी घातल्या. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, चवीसाठी मीठ घातलेलं आहे. हळद मीठ घातल्यानंतर व्यवस्थित फोडी खालीवर परतून घ्यायची आहे. त्यानंतर आता यामध्ये मी तिखट घालते आहे. तर हे घरगुती पद्धतीने तयार केलेलं लाल तिखट मी ते घातलेलं आहे. 2.5 चमचा साधारण मी इथे तिखट घातलेलं आहे. ही भाजी छान चवीला झणझणीत असेल तर मस्त लागते, म्हणून नेहमीपेक्षा तिखट थोडं जास्त घ्यायचं आहे. 2 चमचे धणे पावडर घातलेली आहे. ही भाजी तुम्ही हिरवी मिरची वापरून सुद्धा बनवू शकता. करा. आता तिखट धणे पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 फोड कैरीची अशी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे. कैरीसुद्धा व्यवस्थित भाजीमध्ये अशी मिक्स करून घेऊया. कैरीऐवजी तुम्ही इथे आमसूलसुद्धा वापरू शकता. कैरी किंवा आमसूल घातल्यामुळे भाजीला मस्त अशी चटपटीत चव येते. मात्र कैरी किंवा आमसूल न घालताना सुद्धा ही भाजी तुम्हाला बनवायची असेल तर ती चवीला छानच लागते. आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि छान 1-2 वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे झाकण काढून घेतलं आणि भाजी पुन्हा अशी आपल्याला खालीवर हलवून घ्यायची आहे. आता या फोडी मस्त अशा सॉफ्ट व्हाव्या म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी पाणी आधीच छान उकळतं असं गरम करून घेतलेलं आहे. ते पाणी मी इथे घालते आहे. तर छान असं कळकळीत गरम पाणी घालते आहे. साधारण 1 कप इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम उकळतं पाणी घातल्यामुळे या फोडी लवकर मऊ होतात आणि छान शिजतात. आता गरम पाणी घातल्यानंतर झाकण ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित आता इथे शिजवून घेतलेली आहे भाजी. झाकण काढून घेतल्यानंतर व्यवस्थित फोडी खालीवर हलवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता फोडी छान शिजलेल्या आहे. तर आता या फोडी आपल्याला अशा चमचाने छान अशा फोडून घ्यायच्या आहेत. लागते. आता इथे मी रवी घेतलेली आहे आणि रवीने व्यवस्थित ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे. अगदी मऊ करून घ्यायची आहे. आपण इथे गरम पाणी वापरल्यामुळे या फोडी अगदी मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता
पोळी अगदी मऊ शिजलेल्या आहे आणि रवीने इथे भाजी छान मी घोटून घेतलेली आहे. भाजी मला थोडीशी अशी घट्ट वाटत आहे, म्हणून जे शिल्लक पाणी होतं ते सुद्धा मी आता इथे घातलेलं आहे. भाजीला अगदी छान असा रंग आलेला आहे आणि मस्त असा घमघमाट सुटत आहे. अजूनपर्यंत आपण यामध्ये मसाला घातलेला नाही. आता भाजी इथे मी छान घोटून घेतलेली आहे. तुम्हाला थोड्या फोडी हव्या असतील तर तुम्ही तशीही भाजी बनवू शकता. अशी ही भाजी आता इथे घोटली गेलेली आहे. त्यानंतर यामध्ये आता गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला असा थोडा शेवटी घातला की त्याची जी चव आहे, जो सुगंध आहे तो कायम राहतो. तर इथे 1 ते 1.5 चमचा छोटा असा चमचा मी भरून इथे मसाला घातलेला आहे. हा मसालासुद्धा घरी तयार केलेला आहे. मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे. अगदी परफेक्ट अशी ही खानदेशी पद्धतीने भाजी बनवून तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहे. सर्वात शेवटी असा हा लसूण घालायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आता लसूण व्यवस्थित भाजीमध्ये असा मिक्स केल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही आता भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने खानदेशी पद्धतीने पंक्तीत बनवली जाणारी ही घोटलेली गंगाफळाची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. बनवायला सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. ही भाजी तुम्ही साध्या वरण भातासोबत, वरणबट्टीसोबत, वरणपोळीसोबत किंवा खीर पुरणपोळीसोबत खाऊ शकता. अशी सुद्धा ही भाजी फक्त पोळीसोबत खायला मस्तच लागते. रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.